मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरी सर्किट बेंचचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी CPR हॉस्पिटल समोरील जुन्या न्यायालयीन इमारतीत होणार असल्याची माहिती कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। उद्घाटनानंतर मेरी वेदर ग्राउंड येथे 4 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक उपस्थित राहणार आहेत। पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सेक्रेटरी मनोज पाटील, जॉइंट सेक्रेटरी सुरेश भोसले, लोकल ऑडिटर प्रमोद दाभाडे, मनीषा सातपुते, वैभव पाटील, वैष्णवी कुलकर्णी उपस्थित होते। तब्बल 40 वर्षांच्या यशस्वी लढ्यानंतर हे सर्किट बेंच कोल्हापुरात होत आहे। नमस्कार। सर्वांना कळविण्यास आनंद होतो की आपण गेली 40 वर्ष ज्या मागणीसाठी आंदोलनं केली, मोर्चे काढले, बरीचशी आंदोलनं झाली आणि ती मागणी आपली पूर्ण होऊन दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचं उद्घाटन होत आहे आणि 18 ऑगस्ट 2025 पासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं कामकाज चालू होत आहे। 17 ऑगस्ट 2025ला दुपारी 3:30 वाजता CPR हॉस्पिटल समोरील जी इमारत आहे जिथं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होतं आहे त्या ठिकाणी भारताचे सरन्यायाधीश माननीय नामदार भूषण गवई साहेब यांच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय अलोक आराधे साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब हे प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय मकरंद कर्णिक साहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम तिथं पार पडल्यानंतर मुख्य कार्यक्रम जो होणार आहे तो मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमाची सुरुवात 4 वाजल्यापासून दुपारी होणार आहे। त्या ठिकाणी जवळजवळ मुंबई उच्च न्यायालयाचे 15 न्यायाधीश हजर असण्याची शक्यता आहे। त्याबरोबर आणखी काही या क्षेत्राशी संबंधित अधिकारी आहेत, ॲडव्होकेट जनरल असतील, सॉलिसिटर जनरल असतील, असे अधिकारीसुद्धा तिथं हजर असण्याची शक्यता आहे। त्यामुळं हा एक भव्य आणि दिव्य कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचे प्रोटोकॉल्स किंवा सुरक्षा यांचं संपूर्ण भान ठेवून यामध्ये जो कार्यक्रमाचं नियोजन आहे प्रशासनाकडून जवळजवळ 5000 लोकांची कार्यक्रमस्थळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। साधारणपणाने 6 जिल्ह्यातून 3 ते 4 हजार वकील या कार्यक्रमाला उपस्थित